तर नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे. कारण की मी ज्या दिव्यांगाकडे UDID कार्ड नसेल त्या दिव्यांगांना सांगणार आहे UDID कार्ड कसं काढायचं. कोणत्या दिव्यांगांचं UDID कार्ड हरपलेलं असेल किंवा आलेलं नसेल किंवा पोस्टाने त्यांच्या घरी आलेलं नसेल. मी जस्ट 15 दिवसाच्या आत माझं UDID कार्ड बोलवलेलं आहे आणि ती UDID कार्ड तुम्ही माझ्या हाती बघू शकता. हे माझं UDID कार्ड आहे आणि ही ओरिजिनल आहे. तुम्ही जवळून पण बघू शकता माझं UDID कार्ड आहे. आणि मी हे UDID कार्ड केंद्र शासनाने यांच्याकडून बोलवलं आहे. हे UDID कार्ड कसं बोलवायचं आणि आपल्याजवळ किती दिवसात येईल, यामध्ये ऍड्रेस आपल्याला टाकायचा आहे की नाही टाकायचा आहे, सर्व प्रोसेस मी तुम्हाला समजून सांगतो. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ खूप कामाचा होता आहे आणि ज्या दिव्यांग बांधवाकडे UDID कार्ड नसेल त्या दिव्यांग बांधवांनी UDID कार्ड असं जरूर नक्की बोलवा. कारण की हे UDID कार्ड ओरिजिनल आहे. माझ्याकडे 2021 मध्ये मी डिसेबिलिटी सर्टिफिकेट काढलं होतं, पण माझ्याकडे UDID कार्ड आजपर्यंत आलंच नव्हतं. आणि मी ते UDID कार्ड आता जस्ट 15 ते 20 दिवस झाले मी UDID कार्डला अप्लाय केला होता आणि माझ्या हातात बघू शकता तुम्ही UDID कार्ड आलेलं आहे. तर तुम्हाला जर हवं असेल तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. चला तर मग आपण समोर बघूया UDID कार्ड कसं काढायचं. तर मित्रांनो चला. तर मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर यायचं आहे आणि इथं प्ले स्टोअरवर आल्यानंतर तुम्हाला इथं सर्चमध्ये करायचं आहे UDID असं सर्च करायचं आहे आणि ओपन करायचं आहे. तर आपल्याला असं UDIDचं ऑप्शन दिसणार आहे. याला तुम्ही इन्स्टॉल करून घ्या. मी इन्स्टॉल केला आहे. तर इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन करायचं आहे. ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर काही फॉर्मॅट ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचं UDIDचा नंबर आणि तुमची जन्मतारीख लॉग इन करायचं आहे जन्मतारीख टाकून. त्यानंतर लॉग इन झाल्यानंतर आता बघू शकता तुम्हाला इथं तुमचं पूर्ण प्रोसेस येणार आहे. जसं माय अकाउंट, अपडेट नेम, अपडेट आधार कार्ड, अपडेट मोबाईल नंबर, ईमेल ID, सरेंडर कार्ड, ट्रॅक युअर कार्ड, लॉस्ट कार्ड आणि कार्ड नॉट रिसीव. त्यानंतर ॲप्लिकेशन स्टेटस, डाउनलोड ॲप्लिकेशन, डाउनलोड रिसिप्ट, डाउनलोड युअर सर्टिफिकेट, डाउनलोड UDID कार्ड, डॉक्टर्स डॅमेज शीट. हे आपल्याला पूर्ण म्हणजे यामध्ये बघा मित्रांनो, आपल्याला सर्व काही करता येते. आपलं जर नाव चुकलं असेल तर आपण नाव पण बदलू शकतो. आधार कार्डचा नंबर चुकला असेल तो पण बदलू शकतो. त्यानंतर जन्मतारीख चुकली असेल ते पण बदलू शकतो. मोबाईल नंबर चुकला असेल ते पण बदलू शकतो. आपल्याला ईमेल ID अटॅच करायचे असेल ते पण करू शकतो. कार्ड जर आपल्याला सरेंडर करायचं आहे म्हणजे जमा करायचं आहे ते पण करू शकतो. आपल्या UDID कार्डला आपण ट्रॅक पण करू शकतो. तुमचं जर कार्ड हरपलं असेल किंवा तुम्हाला मिळालंच नसेल तर ते कार्ड पण आपण बोलवू शकतो. आणि आज आपण तेच बघणार आहे की कार्ड कसं बोलवायचं. तर सर्वात पहिले यामध्ये तुम्ही आला आणि तुमची प्रोफाईल येणार मित्रांनो. तर प्रोफाईल आल्यानंतर तुम्हाला सर्व प्लॅटफॉर्म असं दिसणार. इथं आल्यानंतर तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे. लॉस्ट कार्ड नॉट रिसीव यावर क्लिक करायचं आहे. तर इथं तुमचं पूर्ण प्रोफाईल येऊन जाणार. तर इथं बघा मित्रांनो, डाउनलोड अपलोड रिसिप्ट म्हणजे तुमच्याजवळ मी आता बोलवलं आहे म्हणून इथं येणार. नाहीतर इथं 2-3 ऑप्शन येतात. ते ऑप्शन असे येणार की तुम्हाला कार्ड मिळालं नाही, तुमचं कार्ड हरपलं, तुमचं कार्ड कुठं पडलं. त्यानंतर तुम्हाला ते ऑप्शन निवडायचं आहे आणि तिथं सबमिट करायचं आहे. यावर जर तुम्हाला समजत नसेल कसं काय करायचं तर तुम्हाला कमेंट करा. मी यावर नक्की UDIDच्या साईडवर जाऊन तुम्हाला सांगेल मित्रांनो. तुम्हाला जर व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल आणि UDID कार्ड कसं बोलवायचं ते पण समजलं नसेल तर मला नक्की कमेंट करा. कमेंटमार्फत तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण घर बसल्या 15 ते 20 दिवसामध्ये UDID कार्ड बोलवू शकतो. आणि जास्तीत जास्त ज्या मित्रांकडे UDID कार्ड नसेल अशा मित्रांना तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.